नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप आपल्याला मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे। इथे आपल्याला कच्चे मकीचे दाणे वापरायचे आहे, त्यामुळेच आपली भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होणार आहे। आता पाण्याचा जराही वापर न करता याला आपल्याला मिक्सरमध्ये पल्स मोडवरती 1 सेकंद फिरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने याला फिरवून घ्यायचं। यामध्ये आखे मकीचे दाण्यांचे कण असायला हवे। असे याला जाडसरच वाटून घेतल्यामुळे आपली भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते। आता यामध्ये आपल्याला 1 छोट्या साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। 1 चमचा यामध्ये आल्याची पेस्ट घालायची आहे। 2 हिरव्या मिरचीचे काप घातले। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे। 1 चमचा चिली फ्लेक्स घातली। 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग आणि हळद घालून घ्यायची आहे। भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचे आहे। तुम्ही ते तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। आता इथे मी अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे। यातील अर्ध बेसन पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। उरलेलं बेसन पीठ लागेल तसं आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि भजीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। भजीचं पीठ तयार करताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। स्वीट कॉर्नला पाणी सुटतं, त्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित भजीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। इथे मी हे भजीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। मला असं वाटतं यामध्ये आणखी बेसन पीठ बसेल, त्यामुळे उरलेलं जेवढं बेसन पीठ होतं तेवढं आपल्याला यामध्ये पूर्ण ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकतायत। तुम्ही या भजीच्या मिश्रणाची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे आणि हे मिश्रण तयार करताना अजिबात आपण थोडंही पाणी वापरलेलं नाहीये। आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार व्हावी त्यासाठी यामध्ये 2 चमचे गरम करून घेतलेलं तेल घालायचे। गरम तेल घातल्यामुळे भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते आणि यामध्ये अजिबात बेकिंग सोडा घालायची गरज पडत नाही। याला चांगलं मिक्स करून घेतलं। इथे आपलं भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे। चला आपण आता भजी फ्राय करायला घेऊया। भजी फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। हातामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। आता ही भजी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे। भजी एका साईडने फ्राय झाल्यावरती पलटी करून घ्यायची आणि दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायची। इथे मी ही भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने चांगली फ्राय करून घेतली। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही भजी फ्राय झालेली आहे। रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे। दिसायला एवढी सुंदर दिसतात ही भजी, त्यापेक्षा चवीला जास्त छान लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ही भजी भरपूर वेळ क्रिस्पी आणि कुरकुरीतच राहते। आता आपण मिरची फ्राय करून घेऊयात। त्यासाठी मिरचीला अशा पद्धतीने आपल्याला आतून कट करून घ्यायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीने मिरचीला पांढरे डाग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। आता इथे आपली मिरची देखील फ्राय झालेली आहे। तयार झाले इथे आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत असे कॉर्न भजी आणि त्यासोबत गरमागरम असा कडक चहा। बघता क्षणी तोंडाला पाणी येईल इतके चविष्ट आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। इथे मी 6 मीडियम साईजचे कांदे घेतले आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे। आता आपण कांदा कट करून घेऊयात। कांदा कट करताना एक काळजी घ्यायची, शक्यतो आपण कांदा उभा कट करून घेतो, पण आपल्याला ही भजी तयार करण्यासाठी कांदा असा आडवा कट करून घ्यायचा आहे। आता कांदा कट करताना शक्यतो आपला जो 1 रुपयाचा कॉइन असतो तेवढ्या जाडीचा आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे। इथे मी हा कांदा कट करून घेतलेला आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता हा कांदा आपल्याला अशा पद्धतीने हाताने मोकळा करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा ओवा घालून घ्यायचा आहे। 1 चमचा यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। अगदी चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला या कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आपण कांद्यामध्येच मीठ घालून घेतलेलं आहे, त्यामुळे कांद्याला पाणी सुटायला सुरुवात होते। थोडासा कांदा मिक्स करताना हाताने दाबून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे कांद्याला पाणी सुटतं।
तुम्ही बघू शकताय थोडंसं हाताने दाबून याला मिक्स करून घेतल्यामुळे चांगल्याला पाणी सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचंय। इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। यापैकी आपल्याला पाव कप बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं आपल्याला नंतर यामध्ये बेसन पीठ ॲड करत जायचं आहे। 2 चमचे यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलं। तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत तयार होते। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता ही भजीचं पीठ तयार करताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। कांद्याला पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण तयार करून घ्यायचं असतं। आता याला मी मिक्स करून घेतले। मला असं वाटतं यामध्ये आणखी बेसन पीठ बसेल, त्यामुळे यामध्ये मी 3 चमचे बेसन पीठ घालून घेतलं। याला पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आधी आपण पाव कप बेसन पीठ घातलं आणि नंतर 3 चमचे मी यामध्ये बेसन पीठ घालून घेतलं आणि याला मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला 3 छोटे चमचे गरम करून घेतलेलं तेल घालायचे। तेल घातल्यामुळे भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते आणि भजीच्या या मिश्रणामध्ये बेकिंग सोडा घालायची अजिबात गरज पडत नाही। तुम्ही भजीच्या मिश्रणाचं टेक्स्चर बघून घ्या, अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे। आता भजीचं मिश्रण तयार झालंय, लगेच आपल्याला भजी फ्राय करायला घ्यायची आहे। इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण भजी घालून घेऊया। हातामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला ही भजी तेलामध्ये घालून घ्यायची आहे। भजी तेलामध्ये घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, भजीच्या मिश्रणाला शेप देत बसायचं नाही। जसं मिश्रण हातामध्ये येईल तसं आपल्याला हे मिश्रण तेलामध्ये घालत जायचं आहे। त्यामुळेच भजीला छान टेक्स्चर येतं आणि भजी छान हॉटेलमध्ये असतात तशाच पद्धतीची आणि त्याच टेक्स्चरची तयार होते। भजीची एक साइड फ्राय झाल्यावरती भजी पलटी करून घ्यायची आणि दोन्ही साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। इथे मी ही भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकता जशी सिंहगडावरती भजी मिळतात तशाच पद्धतीची आणि त्याच टेक्स्चरची ही भजी तयार झालेली आहे। छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी कांद्याची भजी तयार होते आणि ही भजी देखील भरपूर वेळ क्रिस्पी आणि कुरकुरीत राहते। चवीला अगदी छान लागते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3, मिरचीचे भजे बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे। इथे मी थोड्याशा बारीक मधल्या मिरच्या वापरलेल्या आहे। तुम्ही जाड मिरची सुद्धा वापरू शकता। मला इथे जाड मिरची मिळाली नाही म्हणून मी थोडीशी बारीक मधली मिरची वापरलेली आहे। आता या मिरचीला आपल्याला असं आतून कट करून घ्यायचं आहे। इथे आपण स्टफ मिरची भजी बनवत आहोत, त्यामुळे आपल्याला यातील ज्या बिया आहेत त्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहे। इथे मी मिरचीमधील बिया काढून घेतल्या आणि अशाच पद्धतीने सर्व मिरच्यांमधील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे। इथे आपण स्टफ मिरची पकोडा तयार करत आहोत। त्यासाठी इथे मी एक मीडियम साईजचा उकडून घेतलेला बटाटा घेतला। याला आपल्याला किसून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे। अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे। पाव चमचा हळदी पावडर घालूया। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे। हे तिखट फक्त रंगासाठी वापरलं जातं। हे तिखट अजिबात तिखट नसतं। मिरची आधीच तिखट असते, त्यामुळे यामध्ये मी रंगासाठी काश्मीरी लाल तिखट वापरला आहे। आता यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घातला। लिंबाचा रस घातल्यामुळे मिरची छान चटपटीत तयार होते। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी याला चांगलं मिक्स करून घेतलंय। इथे आपलं हे मिरचीसाठी स्टफिंग तयार झालेलं आहे। आता हे स्टफिंग आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे। त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि या मिरचीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे। असं हे मिश्रण थोडंसं मिरचीमध्ये दाबून भरायचं, म्हणजे मिरचीमध्ये व्यवस्थित छान हे स्टफिंग आतपर्यंत भरलं जातं। इथे मी हे स्टफिंग व्यवस्थित छान या मिरचीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला या सर्व मिरच्या तयार करून घ्यायच्या आहे। इथे आपल्या या मिरच्या तयार झालेल्या आहे। आता मिरचीला कोट करण्यासाठी आपल्याला बेसन पिठाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलं। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर हे बॅटर थोडेही सैल असेल तर बेसन पिठाची कोटिंग मिरचीवरती व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे आपल्याला हे बॅटर घट्टसर तयार करून घ्यायचं आहे। इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे।
बेसन पीठ भिजवण्यासाठी ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी पाव वाटी पाणी वापरलेलं आहे। आता हे बॅटर 4 ते 5 मिनिटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। असं बॅटर फेटून घेतल्यामुळे बॅटर हलकं होतं आणि फ्लफी तयार होतं आणि त्यामुळे आपल्याला या बॅटरमध्ये अजिबात बेकिंग सोडा घालायची गरज पडत नाही। इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। भजी बनवून घेऊया। त्यासाठी आपल्याला ही मिरची अशा पद्धतीने बेसन पिठाच्या या बॅटरमध्ये व्यवस्थित चांगली कोट करून घ्यायची आहे। बेसन पिठाचं कोटिंग छान या मिरचीला अशा पद्धतीने लागलं गेलं पाहिजे। आता लगेच आपण ही भजी फ्राय करून घेऊया। त्यासाठी तेल गरम करून घेतलं आणि यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने या मिरच्या बेसन पिठाच्या बॅटरमधून कोट करून घ्यायच्या आणि तेलामध्ये घालून घ्यायच्या आहे। आता ही भजी आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे। भजी एका साइडने फ्राय झाल्यावरती यांना पलटी करून घ्यायचं आणि दोन्ही साइडने यांना क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। इथे मी ही मिरचीची भजी चांगली फ्राय करून घेतली। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकतायत अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार झाली। अशी ही मिरचीची भजी चवीला अगदी छान लागतात। एक भजी मी तुम्हाला कट करून दाखवत आहे। तुम्ही बघू शकतायत छान असं बटाट्याचं स्टफिंग या मिरचीमध्ये फिल झालेलं आहे आणि त्यामुळेच आपली भजी छान चटपटीत तयार होते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4, मुगाची भजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली। ही डाळ 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतली आणि नंतर हिला मी 2 तास पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेलं होतं। डाळ चांगली भिजलेली आहे। आता या डाळमधील पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं। यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे। इथे मिक्सरचं भांडं मोठं वापरलं त्यामुळे सर्वच डाळ मी यामध्ये घालून घेतली। आता यामध्ये 2 हिरव्या मिरचीचे काप, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आलं घातलं। जराही पाण्याचा वापर न करता आपल्याला ही डाळ अशा पद्धतीने वाटून घ्यायची आहे। ही डाळ वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, थोडीशी रेवाळ टेक्स्चरवरती डाळ वाटून घ्यायची। आता डाळ वाटून घेतली, हिला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। आता हे डाळीचं मिश्रण आपल्याला 5 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे। असे याला फेटून घेतल्यामुळे यामध्ये हवेचे कण भरले जातात आणि हे बॅटर अगदी हलकं फुलकं तयार होतं आणि त्यापासून आपण जी भजी बनवणार आहोत ती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत बाहेरून तयार होते आणि आतून स्पंजी आणि सॉफ्ट बनते। इथे मी हे बॅटर फेटून घेतलेलं आहे। बॅटर फेटून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता बॅटरची साईज सुद्धा डबल झालेली आहे आणि बॅटर हलकं फुलकं तयार झालंय। आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेऊयात। 1 चमचा धणे पावडर घालायची आहे। पाव चमचा काळी मिरी पावडर घालूया। 1 चमचा यामध्ये आपल्याला बडीशोप घालायची आहे। बडीशोप घातल्यामुळे या भजीला चव खूप छान येते। पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे। आता यामध्ये पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा आमचूर पावडर घातली। बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे, कोथिंबीर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता यामध्ये 3 छोटे चमचे गरम तेल घालायचं आहे। गरम तेल घातल्यामुळे भजी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते आणि यामध्ये अजिबात बेकिंग सोडा घालायची गरज पडत नाही। आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेतले। आता भजी आपण फ्राय करून घेऊयात। त्यासाठी हाताला पाणी लावून घ्यायचं आणि या मिश्रणाला थोडासा गोलाकार शेप देऊन घ्यायचा। आता भजी फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला ही भजी अशा पद्धतीने सोडून घ्यायची आहे। आता ही भजी आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। भजी एका साइडने फ्राय झाल्यावरती पलटी करून घ्यायची आणि दोन्ही साइडने यांना फ्राय करून घ्यायचं। इथे मी ही भजी फ्राय करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकतायत अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे भजी तयार झालेले आहे। दिसायला एवढे सुंदर दिसत आहे त्यापेक्षा चवीला अगदी छान ही भजी लागतात। गाळ्यावरती मिळतात तशी गोल गोल आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5, तांदळाची भजी तयार करण्यासाठी 1 वाटी तांदूळ 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतला आणि नंतर 2 तास मी याला पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलं। आता या तांदळातील जे पाणी आहे ते पूर्णपणे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचंय। आता या तांदळामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि याला आपल्याला अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायचंय। ही तांदळाची पेस्ट तयार करण्यासाठी पाव कप पाणी घेतलं होतं, त्यातील 2 ते 3 टेबलस्पून पाणी एवढं शिल्लक राहिलेलं आहे। तुम्ही या तांदळाच्या बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। असंच आपल्याला हे बॅटर हवं आहे। आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया।
आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा उकळून घेतलेल्या बटाट्याचे काप घालायचे आहे। यामध्ये अगदी 2 टेबलस्पून पाणी घालायचे आणि आपल्याला हा बटाटा मिक्सरमध्ये चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता ही तयार करून घेतलेली बटाट्याची पेस्ट आपल्याला या तांदळाच्या बॅटरमध्ये ॲड करून घ्यायची आहे। आता हे बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हाताने फेटून घ्यायचं आहे। असे याला फेटून घेतल्यामुळे या मिश्रणामध्ये हवेचे कण भरले जातात आणि हे बॅटर हलकं फुलकं तयार होतं। त्यामुळेच आपली जी भजी आहे ती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते। आणि या बॅटरमध्ये अजिबात बेकिंग सोडा घालायची गरज पडत नाही। बॅटरमध्ये आपण बटाटा घातलेला आहे, बटाट्यामुळे या भजीला चव खूप छान येते। याला मी आता फेटून घेतलं। यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं, 1 चमचा चिली फ्लेक्स, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। आता भजी बनवायला सुरुवात करूयात। हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हातामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं। आता आपल्याला भजी तेलामध्ये घालून घ्यायची आहे। तेल इथे मी गरम करून घेतलं आहे। यामध्ये आपल्याला भजी घालून घ्यायची आहे। आता ही भजी आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायची आहे। भजी एका साइडने फ्राय झाल्यावरती पलटी करून घ्यायची आहे आणि आपल्याला ही भजी दोन्ही साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। इथे मी ही तांदळाची भजी फ्राय करून घेतलेली आहे। आता आपण हिला काढून घेऊया। तुम्ही बघू शकताय भजीला रंग खूप छान आलेला आहे आणि मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे भजे तयार झालेले आहे। चवीला अगदी छान लागतात। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। मी 1 वाटी कोबी घेतलेला आहे। कोबी किसून घेतलेला आहे। आता ह्या कोबीतील जे पाणी आहे ते आपल्याला अशा पद्धतीने पिळून घ्यायचं आहे। कोबीमध्ये भरपूर सारं पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामुळे यातील जे पाणी आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। इथे मी ह्या कोबीतील सर्व पाणी छान काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचे, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे, अगदी पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि 1 चमचा तीळ घालायचे। आता हे सर्व मसाले घालून घेतल्यानंतर 1 वाटी आपल्याला बेसनचं पीठ घालायचे आणि यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचे। असं तांदळाचं पीठ घातल्यामुळे हा पदार्थ अगदी छान क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतो। चवीप्रमाणे मीठ घालूया आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची। आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहे। कोबीमध्ये पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामुळे यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आणि छान अशाच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण छान तयार करून घ्यायचे। इथे आपलं हे मिश्रण छान मी तयार करून घेतले। आता यामध्ये 1 चमचा आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे। असं कच्चं तेल घातल्यामुळे या पदार्थामध्ये आपल्याला बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर घालायची गरज पडत नाही। इथे आज आपण कोबीची भजी तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी हे पीठ छान तयार करून घेतलेलं आहे। आता तेल छान गरम करून घ्यायचं आणि हातामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला ही भजी तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे। एक साइड भज्यांची फ्राय झाली की आपल्याला दुसरी साइड पलटी करून घ्यायची आहे आणि मस्त छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही कोबीची भजी फ्राय करून घ्यायची आहे। इथे मी ही भजी छान फ्राय करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकतात अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार झालेली आहे आणि चवीला तर ही कोबीची भजी अतिशय भन्नाट लागतात। नक्की एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता एका बाउलमध्ये 1 कप आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे। ओवा असा हातावरती घ्यायचा आणि नंतर क्रश करून घालायचा, म्हणजे ओव्याची चव यामध्ये खूप छान उतरते। आता 1 चमचा इथे मी लाल तिखट घेतलंय। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घातल्यामुळे या बॅटरच्या गुठळ्या तयार होत नाही आणि अगदी छान स्मूथ असं हे बॅटर तयार होतं। इथे मी बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे बॅटर तयार करण्यासाठी अर्धा कप पाणी घेतलं होतं, तर त्यातील पाव कप पाणी हे शिल्लक राहिलेलं आहे। आता इथे मी 1 कप पालक छान कट करून घेतलेला आहे। आता हा पालक आपल्याला या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे। अर्धी वाटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालूया। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे।
आता हे सर्व जिन्नस आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यामध्ये 2 टेबलस्पून आपण कच्चं तेल घालूया। कच्चं तेल घेतल्यामुळे हा पदार्थ अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो। आता अगदी चिमूटभर बेकिंग सोडा यामध्ये घालायचा आहे आणि पटकन याला छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आज आपण पालकची भजी तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी तेल छान गरम करून घेतले। थोडंसं बॅटर हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला याची भजी तेलामध्ये घालून घ्यायची आहे। आता ही भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे। तर हे बघा इथे मी ही भजी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे। आता आपण यांना काढून घेऊयात। तुम्ही बघू शकतात अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत ज्या पद्धतीची हॉटेलमध्ये भजी मिळता तशाच पद्धतीची भजी आज आपण घरी तयार केलेली आहे। चवीला तर अगदी भन्नाट लागते। नक्की अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।